17 तारखेपासून यशवंत सेने कृत हे उपोषण श्री क्षेत्र चोंडी येथे सुरू होतं। आज 5वा दिवस आहे। बाळासाहेब दोडतले, त्याचबरोबर सुरेशराव बनगर, दांगडे सर, अण्णासाहेब रुपनर आणि त्यांचे सर्व नितीन दायगुडे त्यांचे सर्व सहकारी या उपोषणामध्ये सहभागी झाले। तर पूर्वी देखील चोंडीमध्ये 21 दिवस उपोषण केलं, 50 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं, परंतु अतिशय सतर्क राहून 50 दिवसाचा अल्टिमेटम संपल्याबरोबर त्यांनी कार्यवाही झाली नाही म्हणून उपोषणाला सुरुवात केली आणि कालच राज्य सरकारने त्या संदर्भामध्ये शासन निर्णय करून समिती गठीत केली की जी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये काही जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने 3 राज्यामध्ये ही समिती जाऊन अभ्यास करेल असं सांगितलं होतं, परंतु काल या समितीची रचना पूर्ण झाली। लवकरच ही समिती बैठक घेईल आणि ते शासनाचा निर्णय आणि प्रांत अधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली आणि म्हणून त्यांचं तात्पुरत्या स्वरूपामध्ये का होईना आज समाधान झाले आहे। त्याच्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि त्याबद्दल हे बोलले की 3 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करायचा समितीला सांगितलेलं आहे, परंतु त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की 3 महिन्याला कशासाठी पाहिजेत, त्यामुळे काही अशासकीय सदस्य देखील समितीमध्ये आहेत। 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये हा अहवाल शासनाला सादर व्हावा आणि धनगर समाजाची अनुसूचित जमातीमधील अंमलबजावणी तात्काळ लागू करावी या संदर्भातली त्यांनी आग्रही भूमिका ठेवलेली आहे। मला वाटतं त्या समितीमध्ये आता इथे एक सदस्य अण्णासाहेब दांगडे साहेब देखील आहेत आणि इतरही सदस्य अशासकीय आहेत की त्या समितीमध्ये निश्चित स्वरूपाने होईल अशी मी त्यांच्याकडे शासनाच्या वतीने आणि प्रांत अधिकाऱ्यांनी देखील घेतली, त्यांनी मान्यता दिली। आत्ताच उपोषण सोडलेलं आहे। मला वाटतं या अनुषंगाने जे काही उपोषण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत ते देखील शासनाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, समिती गठीत केलेली आहे, अंमलबजावणी संदर्भामध्ये कारवाई करण्याची दिशा स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून इतरही उपोषण मागे घेतले पाहिजेत। आता हे चोंडीमधलं उपोषण आत्ताच एवढ्यात मागे घेण्यात आलेलं आहे। समिती बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये काही जमातींच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने अनुसूचित जमातीमध्ये काही जातींचा समावेश त्या राज्याने केला। असे कागदपत्र आम्ही राज्य सरकारकडे सह्याद्रीमध्ये झालेल्या कमिटीमध्ये दिले आणि त्यामुळे राज्य सरकार कन्व्हिन्स झालं आणि सांगितलं की जर त्या राज्यामध्ये अशा प्रकारचं होऊ शकतं तर आपल्या राज्यामध्ये का नाही, असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे धनगर समाजाबद्दलही महाराष्ट्र सरकारला अधिकार द्यावेत आणि तिथं जर होत असेल तर याच देशातलं महाराष्ट्र देखील राज्य आहे, इथे का होत नाही त्या संदर्भामध्ये ही समिती त्या 3 राज्यात जाऊन अभ्यास करणार आहे, तो अहवाल राज्य सरकारला देणार आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे। मग जर करता येत असेल तर राज्य सरकार करणार, नसता करता येतं तर देशात सॉलिसिटर जनरलचं ओपिनियन घेऊन त्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत देखील आयोग नेमण्याची दिशा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये अहवालामध्ये काय येतंय यानुसार पुढील दिशा ठरेल। खरं तर कालच काल जो GR राज्य शासनाने काढला समिती स्थापन करण्याचा, तो त्यांनी दिलेला शब्द 50 दिवसा जो काही होता त्या काळातच करायला पाहिजे होता, परंतु शासनाने वेळ काढूपणा केला। ते 50 दिवस झाल्यानंतर परत आम्हाला या ठिकाणी येऊन आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ राज्य शासनाने आणली आणि काल राज्य शासनाने GR काढला। ठीक आहे, एक पाऊल राज्य सरकार पुढे गेलेलं आहे। राज्य सरकारचं आम्ही धनगर समाजाच्या वतीने, यशवंत सेनेच्या वतीने स्वागत करतो की किमान राज्य सरकार एक पाऊल पुढे आलंय, पण एक पाऊल पुढे टाकल्यानं आम्ही समाधानी नाही। राज्य सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणी ज्या दिवशी होईल त्या दिवशी राज्यातील धनगर समाजाचे हे आंदोलन थांबतील किंवा धनगर समाज हा समाधानी असेल। यांनी 3 महिन्याचा वेळ दिला आहे। आमचं कालपासून तेच बोलणं चालू होतं शिंदे साहेबांसोबत आणि राज्यातील सर्व राज्यातल्या नेत्यांसोबत। 3 महिने म्हणजे निवडणुका लागतील आणि परत आमची फसवणूक होईल, हा सगळा धनगर समाजाच्या मनामध्ये शंका आहे। परंतु आता बोलण्यामध्ये किंवा सर्व समितीच्या सदस्यांसोबत चर्चा झाली की 8 ते 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्याच्या आत तुम्ही राज्य सरकारला बाहेरचं जो काही अभ्यास करायचा तो 1 महिन्याच्या आत पूर्ण करावा आणि राज्य सरकारने राहिलेल्या 15-20 दिवसामध्ये म्हणजे 1.5 महिन्यामध्ये राज्य सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा नेत्यांनी असा शब्द दिलेला आहे। तो आम्ही 1.5 महिन्यापर्यंत धनगर समाज हा राज्य सरकारची वाट बघेल आणि अन्यथा परत आम्ही म्हणजे ती वेळ राज्य सरकारने आमच्यावर येऊ देऊ नये आणि राज्य सरकारला राजमाता अहिल्यादेवी सद्बुद्धी देव एवढीच आज अपेक्षा व्यक्त करतो आणि 1.5 महिन्यामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी होईल अशी राज्य सरकारकडून अपेक्षा व्यक्त करून आम्ही आज या
अमरण उपोषणापासून प्रवृत्त होतोय. येणाऱ्या काळामध्ये आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीनं सुरू करू. 3 महिन्याच्या आतला जो विषय होता तो 1.5 महिन्यापर्यंत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. राज्य सरकारने 1.5 महिन्यामध्ये आमचं आरक्षण अंमलबजावणी करावी. आज आम्ही फक्त उपोषणापासून थांबतोय, पण येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यासाठी तयार आहोत. बांधवांची तर फसवणूक झालेली, पण अहिल्यादेवींची ती फसवणूक करणार नाही. ती वेळ आमच्यावर येणार नाही. धनगर समाज हा शांत प्रामाणिक आहे आणि तो प्रामाणिकच राहील. परंतु राज्य सरकारनं 1.5 महिन्यामध्ये आमच्या अंमलबजावणीचा प्रश्न मार्गी लावा. बाळासाहेब दोडतले बोलतायत. हा, देतो त्यांना. सर नमस्कार. काय नाही, आता ते सर आले होते घेऊन सर कमिटीवर नाही, ठीक आहे. आणि आपण याच्या मागे फॉलोअप करा. तुमचे लोक घेतले, कमिटी केली, आपलाच माणूस सिलेक्ट केलेला आहे, आता मला असं वाटतं की वेगाने काम करू सगळं. समाजाच्या वतीने, यशवंत सेनेच्या वतीनं सरकारचं अभिनंदन, धन्यवाद. आम्ही हे आहोत किंवा तुम्ही एक पाऊल तरी पुढे टाकलं, परंतु जो टाईम बॉन्ड दिला की 3 महिन्यामध्ये हीच समिती चौकशी करेल. आता त्याला विनंती अशी आहे की निवडणुका लागतील, 1 महिन्याभराच्या आत हे सगळं प्रकरण करून आम्हाला येस सांग. ठीक आहे, चालेल सर. हो चालेल. फक्त सरकार म्हणून आम्ही यांना बोलतो, आपण हेही सगळे जिम्मेदारीने करतील, पण सरकार म्हणून आपण 1 महिन्यामध्ये करून द्यावा अशी आमची विनंती सर. चालेल, ओके, थँक्यू. येस सर, ठीक आहे.